भागवत कथा श्रवण करण्याचा जो पुण्याचा योग आला त्याचे श्रेय महान तपस्वी असणारे स्वामी महाराज तथा संत, त्याचप्रमाणे वैकुंठवासी नाना यांनी केलेले परिश्रम, कुटुंबाला दिलेले संस्कार, या सगळ्यांचा परिपोष म्हणून आज या ठिकाणी श्रीमद भागवत कथा करण्याचा योग आलेला आहे. जगद्गुरु तुकाराम महाराज असा पुण्याचा योग जेव्हा आपल्या जीवनामध्ये येतात तेव्हा त्याचं श्रेय आपल्या पूर्वजांना देतात. माझ्या वडिलांची निराशी वा देवा, तुझी चरण सेवा पांडुरंगा. पांडुरंगाची सेवा आपल्याकडे येतात म्हणजे आपल्या वाड वडिलांनी केलेलं पुण्य त्याचा परिपोष आहे. त्याप्रमाणे आज हा सगळा समारंभ पाहत असताना हे सगळे पूर्वज करून कौतुकाने पाहत असतील. ह्या निमित्तानं आज भगवत कथा या ठिकाणी चालू आहे. म्हणून त्यांना स्मरण करून या गावातील जे काही कुलदैवत भगवती देवी आहे त्या देवीला स्मरण करून या भागवत कथेच्या श्रवणाच्या संबंधाने आपण चिंतन करण्याकरता प्रवृत्त झाला आहात. 2 मिनिटं आपलं अंतःकरण आणि मन एकाग्र करण्यासाठी भगवान नाम चिंतन करून या एकाग्र अंतःकरणाला उपलब्ध होऊ नये आपण या संबंधाचे चिंतन करण्याकरता प्रवृत्त होऊ. याकरता 2 मिनिट सर्वांनी एकत्रित येऊन प्रसन्न मनानं भगवान चिंतन करून कर्मच आरंभ करू. श्रौत प्रस्थान एक नाव आहे. त्यानंतर ब्रह्मसूत्र जे व्यासांनी केलेलं आहे की ज्यामध्ये 4 अध्याय आणि 555 सूत्र आहेत. ते ब्रह्मसूत्र एक प्रस्थान आहे, त्याला दर्शन प्रस्थान असं म्हणतात. आणि त्यानंतर तिसरं एक ग्रंथ आहे श्रीमद भगवद्गीता. ही श्रीमद भगवद्गीता याला स्मृती प्रस्थान असं म्हणतात. ह्याप्रमाणे उपनिषदांना श्रौत प्रस्थान, श्रीमद भगवद्गीतेला स्मृती प्रस्थान आणि ब्रह्मसूत्राला दर्शन प्रस्थान असं म्हणतात. मानवी जन्मामध्ये ह्या 3 ग्रंथाचं अवलोकन केलं पाहिजे. श्रीमद भगवद्गीतेमध्ये 18 अध्याय आहे आणि 700 श्लोक आहेत. मानवी जीवन प्राप्त करण्याकरता 18 प्रकारचे योग सांगितले आहेत. जसा की अर्जुन विषाद योग, सांख्य योग, कर्मयोग, ध्यान योग, श्रद्धा त्रय विभाग योग, पुरुषोत्तम योग. याप्रमाणे असे 18 योग श्रीमद भगवद्गीतेत सांगितलेले आहेत. याही 3 ग्रंथाचं वाचन झालं पाहिजे. त्यानंतर त्यापेक्षा सोपं वाङ्मय आहे ते म्हणजे महाभारत, रामायण आणि भागवत. हे याला पुराण प्रस्थान असं म्हणतात. रामायण आणि महाभारत, रामायणामध्ये पुरुषोत्तम भगवान श्रीराम भगवंत चरित्र आहे आणि महाभारतामध्ये भगवंतांनी पांडवांचं सहाय्य करून धर्माची प्रतिष्ठापना केली त्या संबंधाचा सगळा इतिहास महाभारतामध्ये आहे. महाभारताच्या संदर्भात एक वचन म्हटलं होतं,
जे महाभारती नव्हे ते नव्हेची लोकी केली, जे महाभारत ग्रंथामध्ये नाही ते त्रैलोक्यामध्ये नाही, येणे कारणे म्हणते पायी व्यासोचिष्ट जगत सर्व. संपूर्ण जगत हे व्यासांचं विशिष्ट आहे. अर्थात महाभारताला भारतो पंचमो वेदा, महाभारत हा 5वा वेद म्हटलं जातं. म्हणून महाभारताचंही वाचन होणं आवश्यक आहे, रामायणाचं होणं आवश्यक आहे आणि त्यापैकी पुराणांचंही वाचन होणं आवश्यक आहे. आपल्याकडे पुराणांची संख्या जर पाहिली तर 18 पुराण आहेत आणि त्या 18 पुराणांच्या पैकी श्रीमद भागवत हे त्यातलं प्रमुख पुराण आहे. व्यासांनी आपल्या जीवनामध्ये अनेक ग्रंथ निर्माण केले. त्यांच्या आयुष्यातला शेवटचा ग्रंथ, व्यासांच्या आयुष्यातला शेवटचा ग्रंथ म्हणून श्रीमद भागवत महापुराण त्याचा उल्लेख आहे. आणि ही सर्व पुराणांची निर्मिती ही व्यासांनी केली. म्हणून या सगळ्या पुराणांच्या पैकी 18 पुराण जरी असले, ते 18 पुराण नेमके काय आहे, 18 पुराणांचं वाचन हो अगर ना हो, किंवा 18 पुराण तरी आपल्याला माहिती पाहिजे. त्या 18 पुराण समजून घ्यायला अतिशय सोपे आहे. 18 जरी असले नावं, पण आपल्याकडे समजून घेताना 2-3 शब्दांच्या मध्ये आपल्याला समजून घेता येतं. असं म्हटलं जातं हे पुराण कसे लक्षात ठेवायचे, त्याकरता सुंदर श्लोक आहे. त्या श्लोकाच्या मध्ये या पुराणांचे नावं सांगितले आहेत. आणि आपल्याकडे सगळं वाङ्मय हे सूत्रमय वाङ्मय असल्यामुळे एका श्लोकामध्ये 18 पुराण सहज लक्षात ठेवण्यासारखं सूत्र आपल्याकडे घेऊन आहे. पुराणांच्या नावांच्या मध्ये काही पुराण मने सुरू होतात, काही पुराण भने सुरू होतात, काही पुराण ब्रने सुरू होतात. तेव्हा एक असं सुंदर सुभाषित आहे. त्यामुळे असं म्हटलं आहे मद्वयम, म्हणजे मने सुरू होणारे 2 पुराण आहेत. मद्वयम, मने सुरू होणारे 2 पुराण आहेत. भद्वयम, मद्वयम भद्वयम चैव ब्र, त्याने सुरू होणारे 3 पुराण आहेत. ब्रत्रयम आणि वने सुरू होणारे 4 पुराण आहेत. व चतुष्टयम, अनाथलिंग पुष्कानी पुराणाने प्रकटते असे म्हटलं. हे पुराण लक्षात कसं ठेवायचं म्हटले, त्यांनी सांगितलं मद्वयम, मने सुरू होणारे हे 2 पुराण आहेत. म्हटलं कोणते, मार्कंडेय आणि मत्स्य असे 2 पुराण आहेत. ते दोन्ही मने सुरू होतात म्हणून त्यांना समजून घेताना असं म्हटलं आहे मद्वयम, मने सुरू होणारे 2 मार्कंडेय आणि मत्स्य. दुसरं आहे भद्वयम, भने सुरू होणारे 2 पुराण आपल्या भारतामध्ये आणि वाङ्मयामध्ये आहेत. भद्वयम, भ म्हणजे भविष्य पुराण आणि दुसरं भ म्हणजे भागवत पुराण. मद्वयम भद्वयम. तिसरं आहे बने सुरू होणारे 3 आहेत. त्याला ब्रत्रयम, ब्र सुरू होणारे 3 आहेत. एक ब्रह्मपुराण, ब्रह्मांड पुराण आणि ब्रह्म वैवर्त पुराण असे हे ब्रने सुरू होणारे 3 आहेत. त्याप्रमाणे व चतुष्टयम, व ह्या अक्षराने सुरू होणारे 4 पुराण आहेत. व चतुष्टयम, व म्हणजे वराह पुराण, वायू पुराण, वामन पुराण आणि विष्णू पुराण. किती झाले, मचे 2, भचे 2, ब्रचे 3 आणि वचे 4. जर आपण बेरीज केले किती होईल, 11. मद्वयम भद्वयम चैव ब्रत्रयम व चतुष्टयम. एकूण जर 18 पुराण असतील तर 11 वाले राहिले किती आता, 7 राहिले ना. कसं लक्षात ठेवायचं बघा, मद्वयम भद्वयम भ्रत्रयम व चतुष्टयम. पुढे एक शब्द दिला आहे
अनापलिंग पुष्काणी या एका एका शब्दामध्ये एक एक पुराण सांगितलं. अ म्हणताना अग्निपुराण, ना म्हणताना नारद पुराण, प म्हणताना पद्मपुराण, लि म्हणताना लिंग पुराण, ग म्हणताना गरुड पुराण, कु म्हणताना कुर्म पुराण आणि क म्हणताना स्कंद पुराण. म्हणजे अग्नि, नारद, पद्म, लिंग, गरुड, कुर्म आणि स्कंद झाले 7 झाले. याप्रमाणे असे हे एकूण अगोदर सांगितलेले 11 आणि हे झाले 7, एकूण झाले 18 पुराण. या 18 पुराणांच्या मध्ये स्कंद पुराण ही सर्वात मोठं पुराण आहे. त्या स्कंद पुराणाच्या मध्ये असं म्हणतात 81,000 श्लोक आहेत. त्या स्कंद पुराणामध्ये सगळ्यात मोठं पुराण. त्या 18 पुराणाच्या मध्ये सगळ्यात छोटं पुराण एक मार्कंडेय पुराण आहे की ज्या पुराणाच्या मध्ये अगदी 9,000 असे श्लोक सांगितले. पण भागवत जे पुराण आहे या भागवत पुराणाच्या मध्ये 12 स्कंद आहेत आणि 12 स्कंदाच्या मध्ये 18,000 श्लोक आहेत. म्हणजे 18,000 श्लोकांनी आणि 12 स्कंदांनी परिपूर्ण असलेलं हे भागवत महापुराण आहे. म्हणून ह्या भागवत महापुराणाचं श्रवण जर केलं तर मानवी जीवनामध्ये अनेक प्रकारचे बदल घडू शकतात. कारण हे पाहत असताना काल आपण पाहिलं होतं सकाळी की भगवंत निजधामाला जाताना त्यांनी स्वतः आपलं आत्मतेज ह्या भागवत महापुराणामध्ये सम्मिलित करून गेल्यामुळे त्यातला प्रत्येक आणि प्रत्येक शब्द भगवंताच्या आशीर्वादानं, कृपेनं, तेजानं, वैभवानं परिपूर्ण असं हे भागवत पुराण म्हणजे प्रत्यक्ष भगवान श्रीकृष्णाशी झालेला आपला हा आत्मसंवाद आहे. म्हणून त्याचं नेहमी चिंतन करत जावं. ह्यापैकी हे पुराण प्रस्थान भागवतामध्ये किती स्कंद आणि किती श्लोक हे पाहिल्यानंतर ह्या भागवताच्या संबंधानं आणखी काही महत्वाचे महात्म्य आहे. ते महात्म्य आपण वर्णन करू. हे भागवत पुराण कोणी सांगितलं आहे त्याची काही नावं आपल्याकडे येतील. ते क्रमाने आपण लक्षात ठेवण्यासारखे आहे. सर्वात अगोदर हे भगवंताने म्हणजे नारायणांनी हे भागवत ब्रह्मदेवाला 4 श्लोकामध्ये सांगितलं आहे. त्याला चतुश्लोकी भागवत असं म्हणतात. या चतुश्लोकी भागवताचे पहिले आचार्य भगवान नारायण आहे. त्या भगवान नारायणांनी हे भागवत आपले मानस पुत्र आपल्या नाभेतून जन्माला आलेले जे ब्रह्मदेव या ब्रह्मदेवाला 4 श्लोकामध्ये जे भागवत सांगितलं. म्हणजे 18,000 श्लोकांचं सार केवळ 4 श्लोकाच्या मध्ये भगवंतांनी ब्रह्मदेवाला सांगितलं. कारण उच्च अधिकारी असेल तर जास्त विस्ताराने सांगावं लागत नाही, थोडक्यात सांगितलं चालतं. म्हणजे 18,000 श्लोकांचं सार केवळ 4 श्लोकाच्या मध्ये आहे. त्याला चतुश्लोकी भागवत असं म्हणतात. द्वितीय स्कंदामध्ये तो विचार येणार आहे तेव्हा पुन्हा तुम्हाला त्याची आठवण करून देईल. पहिलं आहे. नंतर ब्रह्मदेवाने हेच भागवत आपले पुत्र जे नारद महर्षी त्या नारदांना हेच भागवत सांगितलं. हे दुसरा संवाद आहे ब्रह्मदेव आणि नारद. हेच भागवत पुन्हा नारदांनी व्यास महर्षींना सांगितलं. आणि हेच भागवत पुन्हा व्यासांनी आपले जे सुपुत्र शुकाचार्य या शुकाचार्यांना सांगितलं. आणि शुकाचार्यांनी हेच भागवत भगवान श्रीकृष्णांच्या
फक्त मांडी आईमध्ये म्हणजे पांडवांच्या मध्ये जी काही वंश परंपरा आहे त्या वंश परंपरेमध्ये पांडवांचा नातू परीक्षिती, याच परीक्षितीला हे भागवत सांगितलेले आहे शुकाचार्याने. म्हणजे आता किती झाले वाटते? पहिल्यांदा नारायण आणि ब्रह्मदेव. ब्रह्मदेवाने हेच भागवत नारदांना सांगितलं, नारदांनी व्यासांना सांगितलं, व्यासांनी शुकांना सांगितलं आणि शुकाचार्यांनी हेच भागवत परीक्षितांना सांगितलं. आणि हे सांगत असताना त्या परिस्थितींच्या आणि शुकाचार्यांच्या या संवादामध्ये अनेक ऋषीमुनी येऊन त्या ठिकाणी ते ऐकत होते. आणि ते ऐकत असताना त्यांच्या श्रवणामध्ये म्हणजे शुकाचार्य सांगत होते, परिस्थिती ऐकत होते, त्यामध्ये 88,000 ऋषीमुनी ऐकत होते. त्यामध्ये सुख तेही ते ऐकण्याकरता आले. आता हे भागवत ऐकताना सुरुवातच 2 संवादातून होते, सूत आणि शौनक. हे नाव लक्षात ठेवायचं. पण या भागवतामध्ये एवढे नावं आलेले आहेत ना, हे लक्षात ठेवत मग मानवी जीवनाच्या संदर्भातले काही सिद्धांत सांगून मग मी या विषयाकडे वळणार आहे. सूत कोण आहे आणि शौनक कोण आहे आणि हे भागवत नेमकं पहिल्यांदा कुठे सांगितलं गेलं असं म्हणतात. सूत आणि शौनक या दोघांचा संवाद नैमिष अरण्यामध्ये झालेला आहे. नैमिष अरण्य कुठं आहे? नैमिष अरण्य उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेश त्यांच्या मध्य भागामध्ये एक नैमिष अरण्य आहे. त्या नैमिष अरण्यामध्ये सूत आणि शौनक यांचा संवाद झाला आहे. नुसतं शब्द ऐकून उपयोगाचा नाही, तर त्याबरोबर आपण जर पाहिलं नैमिष अरण्य म्हणजे काय? निमिष शब्दाचा अर्थ होतो क्षणभर. निमिष म्हणताना ज्या ठिकाणी अनेक ऋषी मुनींनी भगवत भक्तांनी श्रेष्ठ तपस्यांनी तपश्चर्या केलेली आहे आणि त्यांच्या तपश्चर्येने पुनीत झालेलं जे ठिकाण आहे ना, त्या ठिकाणाला नैमिष अरण्य असं म्हणतात. अरण्य म्हणजे जंगल. म्हणून साधना करायची असेल तर कुठे करावी? श्रीमद भगवद्गीतेमध्ये 7व्या अध्यायामध्ये असं म्हटलं आहे, साधना करायची असेल तर ते ठिकाण कसं असलं पाहिजे? शुचौ देशे प्रतिष्ठाप्य स्थिरमासनमात्मनः नात्युच्युतं नात्युनीतं शैलाजमुपतोत्तरं. परमार्थाची साधना करायची असेल ना, तिथे सुद्धा जागा पाहावी लागते. कुठेही परमार्थ करताच येतो, पण जर प्रदीर्घ अनुष्ठान करायचं असेल तर जागेला खूप महत्व असतं. ज्या जागेमध्ये ऋषींनी महात्म्यांनी साधू संतांनी तपश्चर्या केलेली असेल त्या जागेमध्ये बसल्याबरोबर अंतःकरण एकाग्र होतं आणि अत्यंत बैरम विषयासक्त महापुरुषाला देखील असं वाटावं आपण थोडं जप करावं, आपण थोडं अनुष्ठान करावं, आपण थोडं ध्यान करावं. याचं कारण एक आहे, जिथे श्रेष्ठ महापुरुषांनी तपश्चर्या केलेली असते ना, त्यांच्या तपाचं स्पंदन त्या परिसरामध्ये झालेलं असतं आणि तिथे गेलं की परमार्थाची साधना आपोआप होते. किती आपोआप होते? निमिष म्हणजे एक क्षणभर जरी त्या ठिकाणी गेलं तरी आपलं अंतःकरण अंतर्मुख होतं. मी कोण आहे, कुठून आलो आहे, कशा करता आलो आहे, हे जग निर्माण कोणी केलं आहे, त्याचा उद्देश काय आहे, असं चिंतन करत मन अंतर्मुख एकाच क्षणामध्ये होतं. असं ठिकाण कुठं आहे म्हटले? असं ठिकाण आहे म्हटले नैमिष अरण्य. असं म्हणतात ऋषीमुनींनी देवाला प्रार्थना केली की आम्ही साधना कुठे करावी? भगवान विष्णूने सांगितलं
माझं सुदर्शन चक्र आहे म्हटलं होतं, त्याच्या पाठीमागे गेलं आणि हे सुदर्शन चक्र संपूर्ण विश्वामध्ये गेलं आणि ज्या ठिकाणी नैमिषारण्य आहे त्या ठिकाणी ते थांबलं. जिथे सगळे ऋषीमुनी आलेत आणि आपली साधना सुरू केली त्या ठिकाणालाच म्हणतात नैमिषारण्य. जिथे आपलं मन शांत होईल त्याला नैमिषारण्य असं म्हणतात. म्हणून हरिपाठामध्ये सुंदर वचन आहे, भगवंताला जास्त काही लागत नाही म्हटलं, फक्त एक क्षण द्या. एक क्षणभर अंतःकरणाची वृत्ती अंतर्मुक्त झाली ना तरी त्याला सर्वकथा, समीपता, स्वरूपता आणि लयिकता या चारही मुक्तीचा लाभ एका क्षणामध्ये होतो.
मग ध्यान करायचं असेल ना, ज्या ठिकाणी आपले समारंभ चालू आहे, साधुसंत आलेले आहे, भगवत भजन चालू आहे, भक्तीचं वातावरण तयार झालेलं आहे, अशा लोकांच्या, भगवत भक्तांच्या, संतांच्या सहवासामध्ये राहतो. आणि त्यांच्या सहवासामध्ये राहिलं की त्यांनी केलेली जी काही साधना आहेत, मग आपल्याकडे एक नियम आहे, नमस्कार करताना आपलं डोकं त्या संतांच्या पायावर ठेवायचं असतं. त्यांची साधना एवढी झालेली असते की त्यांच्या पायाचा स्पर्श जरी झाला ना, आपल्या अंतःकरणामध्ये बहिर्मुख होण्याचं कारण जी वासना, ती वासना जळून जाते. संत चरण रज लागता सहज वासनेचे बीज जळून जाते. म्हणून आपल्याकडे घरात माणसं साधुसंत आले की मुलाला सांगता नाही दर्शन घे, डोकं ठेव पायावरती. त्याचं कारण एक आहे, श्रेष्ठांच्या पायावरती आपलं जर डोकं ठेवलं ना, आपल्या अंतःकरणातल्या वासना, विकार, नकारात्मक विचार निघून जातो आणि सकारात्मक विचार येतो आणि एका क्षणामध्ये अंतःकरणाची वृत्ती अंतर्मुख होते आणि बरं वाटतं. बरं वाटतं. लोक म्हणतात ना, काही दिवस तिथे गेलो आणि बसलो, खूप बरं वाटलं. बरं वाटलं ह्या शब्दाचा अर्थ पण नीट पहा. बरं वाटलं तर नेमकं काय वाटलं? आपण जेव्हा सकाळी आंघोळ करतो तेव्हा नेमकं काय होतं? कोणी बाटलीभर पाणी अंगावरचे घेतं, कोणी 2 बाटल्या घेतं, कोणी टब मध्ये बसतं. मग जेव्हा आपली आंघोळ होती तेव्हा किती पाणी अंगावरती राहतं? विचारलं ना, अहो म्हटले सगळं पाणी अंगावरती घेतलं पण अंगावर राहिलं किती? काहीच राहिलं नाही. मग अंगावरती काहीच राहिलं नाही, मग कसं करता केलं? नाही म्हटलं ते काही माहिती नाही आम्हाला, पण आंघोळ केली ना बरं वाटलं. बरं वाटलं म्हणजे काय? ते पाणी नुसतं अंगावरती पडलं, राहिलं नाही, निघून गेलं तरी आपल्या शरीराला प्रसन्न केलं, शांत केलं. आणि मग माणसं म्हणतात नाऊ आय एम फ्रेश, मी आता ताजं तवानं बनलो आहे. का? पाणी राहिलं नाही, पण नुसतं अंगावरून नाही गेलं तरी माणसाला बरं वाटतं. तसं श्रेष्ठ महापुरुषांच्या नुसतं सहवासात तरी राहिलं ना तरी बरं वाटतं. बरं वाटतं म्हणजे काय? मन अंतर्मुख होतं, मन प्रसन्न होतं. आणि अंतर्मुख झालेल्या मनाला समाधान करण्याकरता काय करावं? त्या श्रेष्ठ महापुरुषांच्या नुसतं सहवासात जावं. एक क्षणभर अनुभव आला ना की पुन्हा वाटतं आपण पुन्हा त्यांच्या सहवासात जावं, पुन्हा सहवासात जावं. माऊली म्हणतात तरी गा ऐसे करी या आठा प्रहारा माघारी मोठके निमिष भरी देते जाय. तोच निमिष म्हणजे नैमिषारण्य आहे. या 8 प्रहारा माघारी, या 8 प्रहारामध्ये माऊली म्हणतात श्रेष्ठांच्या सहवासामध्ये फक्त एक क्षण द्या, मोठके निमिष भरी देत जा. मग काय होईल? मोठके निमिष भरी देतो जाय. मग तेथुलेही आरोचक विषय घेईल. त्यांच्या सहवासात राहिले की संसाराचा कंटाळा यायला लागेल. अरे बरं वाटलं बरं त्यांच्या सहवासामध्ये जाऊन. पैसे भोग असून निघता चित्त भगवाजी निघता हळूहळू पंडितता नीच होईल. म्हणून ही पहिली कथा नैमिषारण्यामध्ये झाली. म्हणजे जिथे गेल्यानंतर निमिषार्धामध्ये माणसाचं अंतःकरण एकाग्र होतं. म्हणून पहिली जी श्रुत आणि शौनक यांचा संवाद जिथे झाला ते नैमिषारण्य आहे. आणि आताही या मंडपाच्या मध्ये आपण सर्व एकत्रित येऊन बसलो आहे. आपलं अंतःकरण शांत झालं, प्रसन्न झालं. हाच आपल्या आयुष्यातला नैमिषारण्याचा क्षण आहे. म्हणजे काल, भूतकाळ, भविष्यकाळ, वर्तमान काळ वेगवेगळा जरी असला पण ज्या क्षणी आपलं अंतःकरण एकाग्र होईल, संत सहवास होईल, तेच आपल्याकरता नैमिषारण्य आहे. तेच आपल्याकरता सुखाचार्य आहे, तेच आपल्याकरता शौनक आहे आणि तेच आपल्याकरता श्रुत आहे. म्हणून भागवत ऐकत असताना श्रुत हे शब्द आपला पुन्हा पुन्हा येणार आहे, लक्षात घ्या. श्रुत कोणाला म्हणायचं? श्रुत आपल्या भारतीय परंपरेमध्ये एक जात आहे. श्रुताची ती कशी निर्माण झाली? महाभारतामध्ये वर्णन आहे.
की जिथे आई ही ब्राह्मणाची आहे आणि वडील क्षत्रिय आहे, यांच्या एकत्रीकरणापासून जी संतती निर्माण झाली त्यांना सूत असं म्हणतात. हे जर आपल्याला माहिती नसेल तर भगवद्गीतेच्या संदर्भात एक वाक्य आपल्याला माहिती असेल. भगवंतांनी संजयाला एक आशीर्वाद दिला होता की धर्मक्षेत्र कुरुक्षेत्रावरती जो वृत्तांत चालेल युद्धाचा, तो सगळा वृत्तांत धृतराष्ट्राला घर बसल्या ज्यांच्या माध्यमातून कळाला त्याचं नाव आहे संजय. आणि संजय हा एक सूत आहे. म्हणून महाभारतामध्ये असं म्हटलं आहे, राजाच्या जवळ निकटवर्ती राहणारे एक व्यक्तिमत्व आहे त्याला सूत असं म्हणतात. आणि म्हणून व्यासाने देखील महाभारत वृत्तांत सांगण्याकरता धृतराष्ट्राला त्याच व्यक्तीची निवड केली जो धृतराष्ट्राच्या अत्यंत जवळचा विश्वासातला सेवक होता, तो म्हणजे सूत आणि तो म्हणजे संजय. आपल्याला जे काही तत्वज्ञान आहे ते जगाला सांगण्याकरता जे एका ठिकाणाहून वेगवेगळ्या ठिकाणी हिंडत असतात त्यांना सूत असं म्हणतात. आणि ते सूत धर्माचा प्रचार आणि प्रसार करत असतात. म्हणून श्री भागवत पुराणाचा पहिला संवाद जो होतो नैमिषारण्यामध्ये तो सूतांचा आणि शौनकांचा होतो. शौनक आता हे तरी कोण? आपल्याकडे अनेक ऋषी मुनींच्या परंपरा आहे. शौनक हे नाव शुनक ऋषींच्या पुत्रांचं आहे. जसं आपल्याकडे कुंतीचा मुलगा असेल तर कौंतेय, पंडूचा पुत्र असेल तर पांडव, तसं शौनक हे ऋषी जे आहेत त्या ऋषींच्या परंपरेमध्ये शुनक ऋषींच्या पुत्रांना शौनक असं म्हणतात. आणि ते शौनक एका ठिकाणी बसून गुरुकुल चालवायचे आणि त्या गुरुकुलाच्या मध्ये 10,000 पेक्षा विद्यार्थी त्यांच्याकडे शिकायचे. आणि त्या गुरुकुलामध्ये वेद अध्ययन करायचं, वेगवेगळ्या प्रकारचे यज्ञ व्हायचे, आहुती घालायच्या. आणि दिवसभर यज्ञ करून त्यांच्या डोळ्यामध्ये धूर जेव्हा जायचे तेव्हा ते कंटाळायचे. कारण असं आहे कितीही कर्म जरी चांगलं असलं त्या कर्माचा माणसाला कंटाळा येतो आणि कंटाळा यावा. आणि म्हणून असं म्हटलं आहे त्या शौनकांनी दिवसभर यज्ञ करायचे आणि संध्याकाळच्या वेळेस ते कंटाळ्यानंतर भगवत भक्ती करायची, नामचिंतन करायचे. चला आपण काहीतरी श्रवण करूया, भगवंताचे गुणगान गाऊया. ह्याप्रमाणे शौनकांनी आपल्या आश्रमामध्ये 10,000 विद्यार्थी ठेवले आणि त्यांना यज्ञाचं शिक्षण द्यायचे आणि संध्याकाळच्या वेळेस भगवत कथा करायची. अशी परंपरा त्यांनी 12 वर्ष चालवली. आणि म्हणजे एक तप पूर्ण झालं. अध्यात्मामध्ये 12 वर्ष साधना केली की त्या साधनेला एक तप पूर्ण झालं असं म्हटलं जातं. शौनकांनी आपल्या आश्रमामध्ये या मुलांना 12 वर्ष पूर्ण झाले, एक तप पूर्ण झालं. म्हणून त्या तपाच्या समारंभाच्या प्रसंगी अनेक लोकांना बोलवलं होतं आणि ते 12 वर्षाचं तप पूर्ण झालं. त्याच क्षणी त्या सभा मंडपाच्या मध्ये सुतांचं आगमन झालं. सुतांचं जेव्हा आगमन झालं ना तेव्हा शौनकादी सगळे ऋषी उभे राहिले आणि उभे राहून त्या सुतांना साष्टांग दंडवत घातला. कारण संत जर भेटायला आपल्याकडे आले किंवा आपण त्यांच्याकडे जर गेलो तर त्यांच्या चरणावरती साष्टांग दंडवत घालावा असं आपल्याकडे श्री संतांची माता चरणावरी साष्टांग हे करी दंडवत, साष्टांग हे करी दंडवत, साष्टांग हे करी दंडवत. श्री संतांची
वंश्या माथा करणावरून साष्टांग हे करी दंडवत. साष्टांग दंडवत घातला आणि त्या सुतांना उंच आसन बसायला दिलं. कारण असं आहे, जो वक्ता असतो तो वक्ता नेहमी उंच आसनावर पाहिजे आणि श्रोता जो आहे तो नेहमी खाली पाहिजे. याचा असं महत्वाचं कारण होत आहे, ज्यांना ज्ञान ग्रहण करायचं आहे त्यांच्या ठिकाणी नम्रता पाहिजे. नम्रता जिथे असेल तिथे ज्ञानाचं ग्रहण होतं. आणि ह्याकरता ज्ञान नम्रतेचं हे प्रतीक असल्यामुळे श्रोत्यांनी खाली बसावं आणि वक्त्याला वरती बसवावं म्हणून सुतांना वरती बसवलं आणि शौनक आणि त्यांचे 10,000 विद्यार्थी ऐकण्याकरता बसले. आणि सुत त्या नैमिषारण्यामध्ये आल्यानंतर हे जेव्हा कळालं तेव्हा 88,000 ऋषीमुनी त्या नैमिषारण्यामध्ये एकत्रित झाले. कारण सुतांचं वक्तृत्व, सुतांची तपश्चर्या, सुतांची साधना ही एवढी त्या लोकांना माहिती होती की त्या काळामध्ये 88,000 ऋषीमुनी हे भागवत श्रवण करण्याकरता नैमिषारण्यामध्ये एकत्रित झाले होते. ऋषीमुनी जर भागवत श्रवण करण्याकरता येत असेल तर माणसाने काय येऊ नये, आलंच पाहिजे. सुंदर पवित्र वातावरण, 88,000 ऋषीमुनी सुतांचं जेव्हा ते श्रवण करतात तेव्हा पवित्र वातावरणामध्ये शौनक त्या ठिकाणी गेले आणि म्हटले, आमचा एक प्रश्न आहे, आम्हाला एक शंका आहे, आम्हाला काही विचारायचं आहे. आणि म्हणून अध्यात्मामध्ये ज्यांना प्रगती करायची असेल ना त्यांनी गुरूंच्या जवळ जाऊन नम्रतेने प्रश्न विचारला पाहिजे की आम्हाला काही प्रश्न आहे. आणि प्रश्न त्यांनाच निर्माण होतात ज्यांना वाटलं पाहिजे माझ्यामध्ये काही कमी आहे. ज्या क्षणी आपल्याला असं वाटेल की माझ्यामध्ये काही कमी आहे त्या दिवशी आपल्या जीवनामध्ये शिकण्याकरता आरंभ होतो. पण वर्तमान काळामध्ये जर समाज पाहिला ना, प्रत्येकाच्या मुखामध्ये एकच वाक्य आहे, मी काही कमी आहे का, मला काही येत नाही का, मला हे काही माहिती नाही का, मला काही समजत नाही का, मला हे काही कळत नाही का. म्हणजे आई वडिलांच्या संदर्भामध्ये मुलांचंही हेच वाक्य, पती पत्नीच्या संदर्भामध्ये पत्नीचंही हेच वाक्य आणि गुरु शिष्याच्या संदर्भामध्ये शिष्याचं हेच वाक्य, मला काही समजत नाही का, मला काही कळत नाही. पण ज्या दिवशी असं वाटेल ना मला खरंच काही कळत नाही त्या दिवशी शिक्षणाला आरंभ होतो. कारण श्रीमद भगवद्गीतेच्या 2ऱ्या अध्यायामध्ये अर्जुनाने प्रश्न विचारला, देवा मला काही समजत नाही हो. कर्तन्य दोषो स्वभावा पृच्छामि त्वां धर्म सम्मूढचेता यस्ते अनिश्चितं ब्रूहि तन्मे शिष्यस्येहं साधिमां त्वां प्रपन्नम्. मला काही समजत नाही देवा, माझं चित्त संभ्रम झालेलं आहे, मला काही कळत नाही, मला समजून सांगा. म्हणून एक वाक्य लक्षात ठेवा, तो उणिवेची जाणीव हाच अध्ययनाचा आरंभ. पण आम्ही ते वाक्य सांगतो, तो उणिवेची जाणीव हाच अध्ययनाचा आरंभ, शिक्षणाचा आरंभ. म्हणजे काय, स्व उणिवेची जाणीव, स्व म्हणजे स्वतः, उणीव म्हणजे कमी, माझ्यामध्ये काहीतरी कमी आहे, काही कमतरता आहे, मला काही समजत नाही, ही जाणीव ज्या दिवशी सुरुवात होते ना त्या दिवशी शिक्षणाला आरंभ होतो. एवढे मोठे शौनक ऋषी 12 वर्ष त्यांच्या आश्रमात साधना चालली, 10,000 विद्यार्थी ज्यांच्या आश्रमात शिकायचे, ते शौनक ऋषी सुताचार्यांच्या जवळ जाऊन म्हणतात, आम्हाला शंका आहे, आम्हाला काही समजून घ्यायचं आहे. आणि त्या ठिकाणी शौनक ऋषी सुतांना प्रश्न विचारतात, तुम्ही ज्ञान सांगण्यामध्ये अत्यंत प्रवीण आहात, आपली बुद्धी विशाल आहे, ज्ञान वैराग्याने आपण संपन्न आहात, आमच्या ठिकाणी असणारे जे अज्ञान ते दूर करण्यासाठी आपण सूर्य आहात,
कोट्यावधी सूर्याचं सामर्थ्य एकत्रित झाल्यानंतर जो प्रकाश पडावा तेवढा प्रकाश तुमच्या ज्ञानाचा प्रकाश तुमच्या बुद्धीमध्ये आहे. काही करून आमच्या जीवनातलं अज्ञान जे आहे ना ते दूर करा. सुताख्यायी कथा सारम मम कर्ण रसायनम. याकरता आम्हाला तुमच्या श्रीमुखातून निघणारे शब्द अमृताप्रमाणे आहेत आणि ते आमच्या कानामध्ये जातील आणि आमच्या आयुष्यातल्या सगळ्या शंका सगळ्या समस्या दूर होतील असं काहीतरी आम्हाला तुम्ही सांगा. आणि मग सुताचार्याने शौनकांना भक्ती ज्ञान वैराग्य हे कशामुळे वृद्धिंगत होतील आणि मोहमायापासून जीव कसा मुक्त होईल. भक्ती ज्ञान विरागातो विवेको वर्धते महान. महामोह निरासश्च वैष्णवई क्रियते कथम. महामोहापासून जीव कसा मुक्त होईल आणि भक्ती ज्ञान वैराग्य त्याच्या जीवनामध्ये कसं प्राप्त होईल. म्हणून ते शौनक विचारतात जेणेकरून आमचं कल्याण होईल असं काहीतरी सांगा. त्याला उपनिषदाच्या वाक्यामध्ये श्रेय आणि प्रेय असं म्हणतात. कल्याणाच्या मार्गाला श्रेय म्हणतात. ज्याच्याकडून आमचं कल्याण होईल असं काहीतरी आम्हाला सांगा. म्हणून गुरूंच्या जवळ संतांच्या जवळ गेल्यानंतर त्यांना विचारावं आमचं कल्याण कशाने होईल हेच काहीतरी आम्हाला सांगा. आणि मग शौनकांनी प्रश्न विचारल्यानंतर त्यांना उत्तर देण्याकरता आरंभ होतो तो या श्रीमद भागवत ग्रंथ महापुराणाच्या माध्यमातून. आणखी एक वाक्य लक्षात ठेवा. मी सकाळपासून जे सांगत चाललो आहे ना ते प्रत्येक आणि प्रत्येक वाक्य आपण जसं पुढे जाऊ तसं ते आपल्याला उपयोगी पडणार आहे. म्हणून आपण अनुष्ठान करत आहोत हे श्रवण करताना. आता खरं म्हणजे वेदही उपदेश करतो पुराणही उपदेश करतात आणि गाथा ज्ञानेश्वरी भागवत ही आपला उपदेश करतात. पण हे उपदेश करण्याच्या 3 पद्धती आहेत समजून सांगण्याच्या. एकाला म्हटलं जातं पित्याचा उपदेश. दुसरा आहे उपदेश तो मित्राचा उपदेश आणि तिसरा जो उपदेश आहे तो पत्नीचा उपदेश. पित्याचा उपदेश म्हणजे काय. जेव्हा मुलगा ऐकत नसेल तेव्हा बाप रागवून सांगतो हे केलंच पाहिजे. तसं वेद जेव्हा जीवांना उपदेश करतात तर जीवांना उपदेश जो वेदाचा आहे तो बापाच्या उपदेशाप्रमाणे आहे. हे केलंच पाहिजे. मातृदेवो भव. आईला देव मानलंच पाहिजे. पितृदेवो भव. पित्याला देव मानलंच पाहिजे. अतिथी देवो भव. आपल्या घरी जो अतिथी येईल त्याला देव मानलंच पाहिजे. आचार्य देवो भव. आचार्यांना देव मानलंच पाहिजे. आता काही कॉम्प्रोमाइज नाही मला जमणार आहे नाही हे केलंच पाहिजे. अर्थात कोणतंही कॉम्प्रोमाइज न करता अधिकारवाण्याने हे कर म्हणून जो सांगितलं जातं त्या उपदेशाला हे त्याच्या उपदेशाप्रमाणे म्हटलं जातं आणि तो वेदाचा उपदेश आहे. म्हणून अधिकाराने सांगितल्यानंतर मुलं ऐकत नाही हा त्यांचं कामाच येते. म्हणून वेदाने सांगायला आरंभ केला पण वेदाचं पण ऐकायला तयार नाही. म्हणून दुसरा जो उपदेश आहे ना मग बाप सांगतो की आपल्या मुलाच्या मित्राला आई जरा समजून सांगायला. मग त्याचे मित्र येतात आणि मित्र त्याच्याबरोबर त्याला घेऊन जातात आणि प्रेमाने समजून सांगतात अरे असं नाही पुढे सांगतायत ते ऐकायला पाहिजे माझे असं सांगतात. आणि म्हणून जे आपण ऐकलं पाहिजे म्हणजे अतिशय प्रेमात घेऊन सांगितलं जातं ना त्याला सुरूप उपदेश असं म्हणतात. मित्राप्रमाणे उपदेश. म्हणून पुराणांचा जो उपदेश आहे ना तो पुराणांचा उपदेश हा मित्राप्रमाणे उपदेश आहे. पण कधी कधी आपल्या घरात असं पण होतं बाप सांगतो तेव्हाही मुलं ऐकत नाही. मित्र सांगून पाहतात तेव्हाही ऐकत नाही. पण असं करत करत तो बराच मुलगा मोठा झालेला असतो.
तेव्हा घरचे माणसं म्हणतात, हा माझं ऐकत नाही, मित्राचं ऐकत नाही, आता असं करा, हा असा सुधारणार नाही, एकच उपाय म्हणजे काय, लग्न करून टाक. म्हणजे आता ऐकलं तर ऐकलं, कोणाचं ऐकेल तो फक्त आता पत्नीचं ऐकू शकेल. आवाज येतो ना तुम्हाला? आणि म्हणून जेव्हा पित्याचाही मुलगा ऐकत नाही, मित्राचाही ऐकत नाही, तेव्हा ऐकण्याची एकच आशा असते, पत्नीची. आणि पत्नी जेव्हा लग्न समारंभ होतो तेव्हा कोणाचं ऐकत नाही, तेव्हा पत्नी म्हणते नकावं असं करू, आपल्या शोभत नाही. आता तुमचं लग्न झालं, आपलं लग्न झालं, आता आपलं मुलं होणार आहेत, असं वागणं बरं नाही, हे शोभत नाहीत, लोक काय म्हणतील, असं नका ना वागू, असं प्लीज नका ना वागू. या एका शब्दाचा प्रयोग केल्यानंतर जे बापाचं ऐकलं नाही, जे मित्रांचं ऐकलं नाही, ते ऐकण्याकरता पत्नी आल्यानंतर बरोबर ऐकतो. त्याला पत्नी उपदेश असं म्हणतात. तसं वेदाचं तो ऐकत नाही, पुराणांचं तो ऐकत नाही, तेव्हा ते सांगण्याकरता आपल्याकडे काव्य आलेलं आहे. काव्याचा उपदेश जो आहे ना, त्या काव्याचा उपदेश हा पत्नीप्रमाणे उपदेश आहे. आणि म्हणून संत या भागवतामध्ये कधी कधी असा उपदेश आलाय, वेदाप्रमाणे पण आलाय, तू असं केलं पाहिजे. कधी पत्नीप्रमाणेही उपदेश आलेला आहे आणि कधी मित्राप्रमाणेही उपदेश आलेला आहे. या तिन्ही उपदेशाचे प्रकार आपल्याला या पुराणांच्या मध्ये पाहायला भेटतात. याकरता आणखी सूक्ष्म अंतःकरणाने एक गोष्ट समजून घ्या, म्हणजे आपल्याला प्रवेश करता येईल. हे पुराणांची निर्मिती नेमकी कशा करता झाली आहे, का झाली आहे, काय ऐकायचं पुराण, भागवत काय ऐकायचं, भागवत कथा कशा करता ऐकायची, ही एक गोष्ट आवर्जून आपण ऐकली पाहिजे. कारण या कलियुगाच्या मध्ये एवढा मोठा कलियुगाचा प्रभाव झालेला आहे, माणसाची बुद्धी मंद झालेली आहे, असं भागवतामध्ये पुढे येणारच आहे. मंद सुमंद मतया, अतिशय मंद सुमंद लोक झाले आहेत. परंतु पूर्वीच्या काळामध्ये अनेक मोबाईलचे नंबर किंवा फोनचे नंबर पाहत असायचे. आता आपली बुद्धिमत्ता एवढी घसरली आहे, त्या लोकांना सुद्धा कळत नाही, अहो तुमचा नंबर सांगा. तेव्हा त्यांचा फोनचा नंबर दाखवण्याकरता त्यांना मोबाईल उघडावा लागतो. बुद्धिमत्ता अतिशय कमी झालेली आहे. आणि मग वेदातले सांगितलेले सिद्धांत माणसाला कळत नाही, तेव्हा ते न कळणारे सिद्धांत स्थूल रूपाने, कथेच्या रूपानं, वेगवेगळ्या घटनेच्या रूपानं तेच वेदातले सिद्धांत जेव्हा स्थूल करून सांगितले, तेव्हा त्याला पुराण असं म्हणाले. विज्ञानामध्ये असे वेगवेगळे प्रयोग केले जातात, त्यांचा एक प्रयोग सांगतो. विज्ञानामध्ये काही गोष्टी जर दिसत नसेल ना, त्या प्रयोगशाळेमध्ये काही दुर्बीण असतात आणि त्यामध्ये अतिशय छोट्या वस्तू देखील खूप मोठ्या दिसतात. म्हणजे छोट्या वस्तू मोठ्या प्रमाणात पाहण्याचे जे काही माध्यम आहेत, त्या दुर्बीण आहेत किंवा एक काच असते, मॅग्निफाईंग ग्लास असं म्हणतात. त्यामुळे छोटी वस्तू देखील मोठी दिसते. तसं वेदामध्ये सांगितलेले छोटे सिद्धांत जे आहे ना, ते पटकन कळत नाही, पण ते कळण्याकरता दृष्टांताच्या रूपानं, गोष्टीच्या रूपानं, घटनेच्या रूपानं सांगितलं तर ते माणसाला पटकन लक्षात राहतात. कारण माणसाची बुद्धी केवळ सिद्धांत ग्रहण करण्याकरता एवढी तल्लक नाही, एवढी एकाग्र नाही, एवढी शुद्ध नाही. मग एकाग्र बुद्धी शुद्ध नसल्यामुळे त्याच गोष्टी जेव्हा एखाद्या घटनेच्या माध्यमातून सांगितल्या जातात, तेव्हा त्या पटकन लक्षात राहतात. म्हणून स्थूल बुद्धीच्या लोकांच्या करता तेच वेदातलं तत्वज्ञान सांगण्याकरता या पुराणांची निर्मिती. इथलं उदाहरण सांगतोय, पटकन लक्षात राहतं. या भागवतामध्ये कृष्ण चरित्र आहे. एका भगवत भक्ताने विचारलं, कावा राम अवतारामध्ये आणि कृष्ण अवतारामध्ये काय फरक आहे? तर त्यांनी सांगितलं, राम अवतारामध्ये भगवंत रामप्रभू जंगलामध्ये जाताना आपल्याजवळ काही
जवळ ठेवत नव्हते. तरी देखील हजारो वानर त्यांच्या बरोबर चालायचे. हजारो ऋषीमुळे त्या ठिकाणी यायचे आणि त्या जंगलाच्या मध्ये त्या अरण्याच्या मध्ये खूप मोठे समुदाय न कळतच न सांगताच रामप्रभूंच्या सहवासामध्ये चालायला लागले. त्यांना विचारलं ही कसं काय? तेव्हा त्यांनी सांगितलं त्या युगामध्ये माणसांची बुद्धी एवढी शुद्ध होते, एवढी अंतर्मुख होते, भगवंत यायचे याची चाहूल त्यांना स्वप्नात लागायची. त्यांना काही शकून जागृतीमध्ये व्हायची आणि त्यांना कळायचं आज भगवान येणार आहे बरं का. कारण शबरीच्या इथे परमात्मा येणार याची चाहूल तिला अगोदरच लागली होती. आज माझ्या घरी नक्की देव येतील बरं. म्हणून शुद्ध मनाच्या माणसांना भविष्यात काय जे घडतं ना त्याची चाहूल अगोदरच लागते आणि अशुद्ध माणसाला घटना घडेपर्यंत कळत नाही इतकं काय झालं. पण माणसाचं शरीर, माणसाचं मन, माणसाची बुद्धी जास्त पवित्र, जास्त अंतर्मुख झाली की काही घटनेचं ज्ञान आपापच करायला लागतं. म्हणून रामप्रभूंच्या बरोबर काही नसताना हजारो ऋषी मुनी आणि वानर त्यांच्या बरोबर असतात. पण कलियुगामध्ये द्वापारयुग आणि कलियुग यांच्या मध्यावरती भगवान श्रीकृष्णांचे अवताराधिक झाले. म्हणून भगवान कृष्णाने अवतार घेतल्याबरोबर हातामध्ये बासरी घेतली. भगवंतांच्या वरती बासरी का घेतली हो? तेव्हा ते म्हणले मागच्या अवतारामध्ये मी काही न वाजवता लोकांना कळायचं मी आलेलो आहे. पण आता ह्या युगामध्ये लोकांना कळणार नाहीत तेव्हा त्यांना बोलावण्याकरता हातामध्ये बासरी घेतली. आवाज करावा लागेल, शंख वाजवावे लागतील, भेरी वाजवावे लागेल, पठ्ठा वाजवावे लागतील, तबला वाजवावा लागेल, कॅशी वाजवावं लागेल. हे कसे करता येईल? भगवत कथा करून याची काही गरज नसते. पण माणसाचं मन रजगुणात्मक झालेलं आहे आणि रजगुणात्मक माणसाला कथा तरी रंगण्याची सवय असते आणि या संगीतामुळे मनुष्य किमान रंगू शकतो. देऊळा चरणी वाजवितो वेणू, 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 देऊळा चरणी वाजवितो वेणू. गोपिकार मानो स्वामी माझा, गोपिकार मानो स्वामी माझा, देखी लागे माये यमुनेच्या तीरी, देखी लागे माये यमुनेच्या तीरी, देखी लागे माये यमुनेच्या तीरी, देखी लागे माये यमुनेच्या तीरी. हात खांद्यावरी राधिकेच्या, हात खांद्यावरी राधिकेच्या, देखी लागे माये यमुनेच्या तीरी, देखी लागे माये यमुनेच्या तीरी, देखी लागे माये यमुनेच्या तीरी, देखी लागे माये यमुनेच्या तीरी. रजगुणात्मक या रजगुणात कलियुगामध्ये लोकांना आकर्षित करून घेण्याकरता भगवंताने आपल्या बोटावरती बासरी धरली आणि मग ते प्रभू या युगामध्ये आले आणि त्यांच्याकडे लोक आकृष्ट झाले. एका विरोधाने म्हटलं आता जर कृष्ण आले असते तर काय केलं असतं? ते म्हणजे आता जर कृष्ण आले असते लोकांना सांगण्याकरता भागवत कथा ते कॅशे घेऊन झाले असते. कारण का लोकांचं पण रंगत नाही ना. त्या कथेमध्ये रंगण्याकरता काही गीत, काही अभंग, काही ओळ्या, काही पद
हे ऐकलं की माणसाचं मन हे रजगुणामध्ये रंगून जातं. तर त्यानिमित्तानं होईना ही भागवत कथेला आरंभ केला आहे. म्हणून या भागवत कथेच्या मध्ये हा कथेच्या रूपानं संगीताच्या रूपानं हा भाग जेव्हा सुरू झाला तेव्हा शौनक आदी ऋषी ही कथा ऐकण्याकरता सुतांच्याकडे येतात आणि सुत जेव्हा सांगायला सुरुवात करतात तेव्हा सुताच्या संबंधामध्ये असे एक वाक्य आहे की जेव्हा सांगायला सुरुवात केली ना त्यांनी कथा, ते कथाच्या मध्ये कथा आहे. ते म्हणतात शौनक ऋषी हो, ही भागवत कथा जी मुळामध्ये आहे ना ती भागवत कथा ही शुकाचार्यांनी परीक्षितीला सांगितली आणि परीक्षिती ही कथा ऐकण्याकरता जेव्हा आरंभ करतात आणि शुकाचार्य कथा जेव्हा सांगायला सुरुवात करतात तेव्हा त्या ठिकाणी 33 कोटी देवता आल्या असं म्हणतात. कारण श्रीमद भागवतम शास्त्रम कलो क्रियेण भाषितम, कारण कलियुगाच्या मध्ये संसार तापाने संत्रस्त झालेल्या जीवांना शांतीचा मार्ग दाखवणारा ग्रंथ म्हणजे भागवत जर आहे तर ही भागवत कथा कानावरती पडण्याकरता अनंत जन्माची पुण्याई लागते. भागवतामध्ये एक वचन ते सांगतो मी, जन्मांतरे भवत पुण्यम तदा भागवतम लभे. जन्मांतरे भवत पुण्यम, जन्म जन्मांतरामध्ये आपण जर पुण्य केलं असेल तदा तेव्हा भागवतम लभे, भागवत श्रवण करण्याचा लाभ प्राप्त होतो. मला वेळ नाही, मला जमत नाही, घडत नाही असं जर म्हणणं आपलं पाप वाढलेलं आहे, पुण्य कमी आहे याचा अर्थ असा होतो या वचनावरून. म्हणून देव त्या ठिकाणी आले त्यांनी ओळखलं की भागवत कथा कशा करता चाललेली आहे. म्हटले परीक्षितीला शाप लागलेला आहे आणि 7व्या दिवशी सर्पदंशाने मरणार आहे, त्याच्या भीतीने तो श्रवण करतो आहे ना. मग 33 कोटी देवता अमृताचा कलश घेऊन त्या ठिकाणी आहे. असं म्हणतात सुधा कुंभम गृहीत्वैव देवासत्र समागमन. अमृताचा कुंभ घेऊनच 33 कोटी देवता त्या ठिकाणी शुकाचार्यांच्या ठिकाणी आल्या आणि सांगितलं हा अमृत कुंभ घ्या. म्हटले का हा अमृत कुंभ तुम्ही घ्या आणि तुमचा जो शिष्य शुकाचार्य जो आहे ना, परिस्थिती जो आहे ना त्याला तुम्ही प्यायला द्या, तो अमर होईल आणि तुमची अमृत कथा आम्हाला ऐकवा, त्यांनी आम्ही अमर होऊ. असं कुठं असतं म्हटलं. स्वकार्य कुशला असुरा हा असं म्हटलं आहे. स्वतःच कार्य साधून घेण्याकरता कुशल जे असतात ते देव असतात. आपलं काम चांगलं कसं करून घ्यावं म्हणून 33 कोटी देवताही आल्यात आणि म्हटल्यात हा अमृत कलश त्याला द्या आणि तुम्ही अमृत आम्हाला पाजा. भागवत असलं व्यास महर्षी म्हणतात या संवादामध्ये शुकाचार्य देवांना म्हणतात अरे देवांनो स्वतथा लोके स्वाच तो मनिर महान. कुठे तुमची ही सुधा स्वसुधा म्हणजे कुठे अमृत स्वकथा आणि कुठे ही भागवत कथा, कुठे मणी आणि कुठे काच. म्हणजे काच आणि मणी सारखे दिसायला जरी असले त्या दोघांच्या मध्ये साम्य नाही. त्याप्रमाणे तुमचं अमृत आणि ह्या भागवतातलं अमृत यांचं साम्य होऊ शकत नाही. तुम्हाला यायचं असेल ना तर मानवी जन्म घेऊनच यावं लागेल. आणि म्हणून म्हणायला लागले स्वर्गाचे देव देखील
जीवनवंत कीर्तने अनंत गाऊ गीती. नारायणाचं नाम आम्हाला ह्या ठिकाणी घेता येतं म्हणून शुकाचार्यांनी देवांना परत पाठवलं आणि ही अमृत कथा सूत शौनकांना सांगायला सुरुवात करतात. हे करत असताना मध्ये त्या शौनकांनी प्रश्न विचारला, सावळ तुम्ही अगोदर आम्हाला सांगितलं की ही कथा व्यासांना नारदाला सांगितली ब्रह्मदेवाने आणि पुन्हा नारदाने ती व्यासांना सांगितली, पण आम्हाला असं विचारायचं हे नारद तर एका ठिकाणी कधी राहत नाही, मग त्यांनी ही कथा कशी काय सांगितली व्यासांनी? ते म्हटले नारद सारखे फिरत असतात आणि फिरत असताना एक दिवस या नारदांची आणि सुख सनंदन सनत कुमार या सनकाधिकांची भेट झाली. आणि म्हणून आयुष्यातलं एक सूत्र असं आहे, जेव्हा आयुष्यात प्रश्न पडेल ना तेव्हा एखाद्या संतांना भेटावं, एखाद्या गुरुला भेटावं, एखाद्या महात्म्याला भेटावं आणि आपल्या जीवनातल्या प्रश्नांची उत्तरं शोधून घ्यावी. तसं म्हटले नारद होता परत सहज फिरता 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 घाई गतीने रस्त्याने एका चालले होते आणि अत्यंत उदास आणि चिंताक्रांत भूमिकेतून इकडे तिकडे पाहत होते. चेहरा अतिशय म्लान झालेला होता आणि एखाद्याचं धन जसे एखाद्या चोरून घ्यावं तेव्हा एखादा मनुष्य असा बेचैन व्हावा ना, त्याप्रमाणे नारद बेचैन अवस्थेमध्ये सारखी इकडे तिकडे पाहत होते. आणि तेवढ्यामध्ये सनत सनंदन सनत कुमार हे सनकाधिक मुनी नारदांच्या समोर आले आणि त्यांनी विचारलं, तुम्ही ब्रह्मदेवाचे मानसपुत्र आहात, भक्तीची कथा तिकडे तिकडे तुम्ही सांगतात, मग तुम्ही एवढे उदास का? तेव्हा ते म्हटले, खरं सांगू का, माझी ही उदासपणा नाहीसा होण्याकरता मी भारतामध्ये अनेक ठिकाणी गेलो, अनेक तीर्थयात्रा केल्या, प्रयागला गेलो, काशीला गेलो, हरिद्वारला गेलो, रामेश्वरला गेलो, भारताचे सगळं तीर्थयात्रा करत करत सगळीकडे फिरलो, तरी माझं मन काही शांत होईना. आणि मग ते मन शांत करण्याकरता मला असं वाटतं कुठेतरी जायला पाहिजे. कुठे जावं असं करताना ज्या ठिकाणी भगवान श्रीकृष्णाने ज्या अनेक लीला केल्या, त्या लीला ज्या ठिकाणी केलं असं वृंदावन धाम आहे, त्या वृंदावनामध्ये जावं आणि भगवंताचं काही गुणगान करावं, काही साधना करावी असं मला वाटलं. कारण या कलियुगामध्ये ती फिरल्यानंतर अनेक ठिकाणी फिरलो, पण माझं मनच लागला आणि ज्या ठिकाणी मन लागत नाही ना ती जागा माणसाने सोडून द्यावी असं म्हटलं आहे. ज्या ठिकाणी सत्य नसतं, तप नसतं, सुचिता नसते, दान नसतं, धर्म नसतो, ज्या ठिकाणी माणसं अतिशय मंद बुद्धीची असतात, पाखंडी असतात, विरक्ती नसते, ज्या ठिकाणी कोणी साधना करत नाही, अशा ठिकाणी गेलं की माणसं उदास व्हायला जातात. म्हणून काही घर बघा ना गाव, त्या गावात गेलं की लोक नाही उदास वाटतं, हे गाव हे म्हणत लागत नाही. समजायचं पाखंडी लोकांची संख्या वाढली, साधू लोकांची संख्या कमी झाली. प्रत्येकाला वाटतं की स्वतःला फसवावं, आपल्या बुद्धिमत्तेचा उपयोग दुसऱ्याला फसवण्यामध्ये करावा, असं ज्या ठिकाणी वाटायला लागतं ना, तिकडचं वातावरण उदास पाखंडी असं वातावरण तयार होतं. आणि म्हणून नारद वर्षी म्हणतात, मी सगळीकडे फिरलो, माझं मन काही लागे ना, आणि म्हणून मी सहज फिरत फिरत वृंदावनामध्ये आलो. या मुनम सतम आपन्न यत्र गेला अरे प्रभू, ज्या ठिकाणी भगवंतांनी लीला केल्या आहे त्या लीला पाहण्याकरता मी त्या ठिकाणी गेलो आणि गेलो असताना मला एक विचित्र गोष्ट पाहायला भेटली. म्हटले काय, तू तरुणी तत्र निषन्ना छिन्नमानसा. म्हटले त्या वृंदावनामध्ये गेलो असताना मला एक तरुणी दिसली आणि ती तरुणी अतिशय खिन्न मनाने त्या ठिकाणी बसली होती. मी जवळ जातोय, पाहतोय, काय खिन्नता आहे. म्हटली ती तरुणी बसली आहे, तिच्या मांडीवरती
दोन वृद्ध महापुरुषांनी डोकं ठेवलं आहे आणि ते शेवटचे श्वास घेत आहेत आणि ती इकडे तिकडे पाहत आहेत. मला ह्या संकटातून कोणी वाचवेल का? अत्यंत दयाभूत अंतकरणाने कोणाकडे तरी पाहते, मला वाचवा, मला ही संकट आहे, ही समस्या आहे, मला तुम्ही वाचवा. नारद महर्षी म्हणतात, यमुनेच्या ठिकाणी गेलो मी, वृंदावनामध्ये गेलो आणि तिथे मला या एका तरुणीच्या दोन्ही मांड्यांच्या वरती दोन तरुण आपली मान ठेवून मृत्यूशय्येवरती पडलेले आहे. कोण असावे हे? आणि तिने ह्या भगवत भक्तांना पाहिलं, नारदांना पाहिलं आणि तिच्या मुखातून शब्द बाहेर पडले, यदा भाग्य भवे धूरी भवतो दर्शनम तदा. पुण्य फळल्यानंतर संतांचं दर्शन घडतं असं आमच्याकडे नियम आहे. पुण्य फळले बहुता अभिसा भाग्य उदयाचा ठसा झालो सन्मुख तो कैसा संत चरणी पावलं. आणि मग नारद महर्षीने विचारलं, नारद महर्षी म्हणतात, महर्षी स्वामी तू कोण आहे? का विमो ते विमा, तू कोण आहे? कुठून आली आहे? हे देवी, फक्त दुःखाचं कारण, त्या दुःखाचं कारण काय आहे मला तू सांग. तेव्हा ती तरुणी बोलायला लागली, महर्षी सांगू का? अहम भक्तिरीती ख्याता, माझं नाव भक्ती आहे. युमो मे तनयो मतौ, आणि हे माझे दोन पुत्र आहेत. दोन पुत्र काय नाव आहे त्यांचं? म्हटले ज्ञान वैराग्यानाम. ज्ञान आणि वैराग्य हे माझे दोन पुत्र आहेत. मग नारद महर्षी म्हणतात, तुम्ही तरुण आणि हे मुलं वृद्ध का? सांगतात, कल योगेन जर्जरव, या कलियुगाच्या वेळेचे जर्जर झाले. काय आहे अर्थ बरं? याचा अर्थ आहे कलियुगामध्ये लोकांना ज्ञान आवडत नाही, कलियुगामध्ये लोकांना वैराग्य आवडत नाही. आम्ही गावोगावी कीर्तन करतो ना, तिथे गेल्यानंतर किती लोक पाहिल्याला सांगतात, महाराज एवढं हसवा ना, आम्हाला आठवण झाली पाहिजे कसली. म्हणजे काय? आम्हाला खूप हसवा, आम्हाला खूप विरोध सांगा, जोक सांगा. म्हटलं अहो आम्ही विरोध आणि जोक सांगण्याकडून इतक्या लांबून नाही आलो. ते म्हणजे मग तुमचं कीर्तनच करतो, आता आलात ना तुम्ही, आता थांबा, पण पुढच्या वर्षी तुम्हाला घेणार नाही. कारण का? आम्हाला आमच्या गावामध्ये फक्त हसवणारे लोक आवडतात. याचं कारण एक आहे, जिथे गेल्यानंतर ज्ञान वैराग्य माणसाला आवडत नाही, समजायचं की त्यांच्या जीवनामध्ये ज्ञान वैराग्य म्हातार झालं जातं. आणि मग या ज्ञान वैराग्यांना तरुण होण्याकरता काय करावं लागेल? ज्ञान वैराग्यांना तरुण होण्याकरता भक्तीही लागेल. आणि म्हणून माणसाच्या जीवनामध्ये भक्तीही पाहिजे, ज्ञानही पाहिजे आणि वैराग्यही पाहिजे. नुसती भक्ती असेल तरी उपयोगाचं नाही, नुसतं ज्ञान असेल तरी उपयोगाचं नाही, नुसतं वैराग्य असेल तरी उपयोगाचं नाही. म्हणून वृंदावन असं ठिकाण आहे की वृंदावनामध्ये भक्ती खूप आहे. वृंदावनचे लोक तुम्ही पाहिले ना, त्यांना कपडे घालायला खूप चांगलं आवडतात. डोळ्यात कडळ घालायचं, पान खायचे, चांगल्या प्रकारचे कपडे घालायचे. कारण काय म्हणतात, भगवान आमच्याकडेच आहे, म्हणजे भक्ती खूप वृंदावनामध्ये आहे. पण त्यांना ज्ञान सांगितलं ना, नको आम्हाला ज्ञान नको, आम्हाला वैराग्य नको. म्हणजे वृंदावनामध्ये गेल्यानंतर आजही आपल्याला पाहायला भेटेल भक्ती भरपूर आहे, पण ज्ञान वैराग्य नाही. म्हणून ती भक्ती म्हणते, काय सांगायचं माझी ओळख सांगताना भक्ती सांगते भागवतामध्ये, उत्पन्न द्रविडे साहम वृद्धिम कर्नाटके गता क्वचित क्वचित महाराष्ट्रे गुर्जरे जीर्णताम गता. ती भक्ती म्हणते, नारदा द्रविड देशामध्ये मला जन्म झाला, दक्षिणेमध्ये माझा जन्म झाला. वृद्धिम कर्नाटके गता, कर्नाटकामध्ये मी वाढले. आणि आहे क्वचित क्वचित महाराष्ट्र, आणि महाराष्ट्रामध्ये काही काही ठिकाणी माझा सन्मान झाला. कुठे कुठे झाला? आळंदी, पंढरपूर, त्र्यंबकेश्वर,
देहू, पैठण, ज्या ठिकाणी संतांनी अवतार घेतले आणि पितू भक्तीचा डांगोरा, याप्रमाणे या भगवत भक्तांनी संतांची मांदियाळी केली आणि या मांदियाळीमध्ये हातामध्ये पताका घेतली ज्ञानेश्वर महाराजांनी आणि सगळ्या संतांना एकत्रित केलं आणि आपल्या मनाची आवड सांगितली, चला पंढरपूरला. माझ्या जीविती आवडी, माझ्या जीविती आवडी, पाणी पाहिजे का? पाणी आज घ्यायचं. माझ्या जीविती आवडी, माझ्या जीविती आवडी, माझ्या जीविती आवडी. पांडुरंगी मना रंगले, पांडुरंगी मनरंगले गोविंदाचे गुणी वेदिनी. आणि म्हणून महाराष्ट्रामध्ये काही काही ठिकाणी भक्ती म्हणते, माझा खूप मोठा सन्मान झाला. क्वचित क्वचित महाराष्ट्रे गुर्जरे जीर्णाताम गताः. आपल्या महाराष्ट्राचं नाव त्या श्रीमद भागवतामध्ये आलेलं आहे, महाराष्ट्रे. आणि काय सांगायचं पुढे सांगते, गुर्जरे जीर्णताम गताः. गुजरात मध्ये गेलेला अतिशय जीर्ण झालं. त्यामुळे काय म्हटले, गुजरात मध्ये गेले की सगळे लोक धंदेवाले होते, बिझनेस नाही. आणि बिझनेस माइंड लोकांना अध्यात्मामध्ये यायला वेळ भेटत नाही. तिथून तिथून काय झालं आहे, त्यामुळे आता सगळ्यात जास्तीत जास्त कथा गुजरातमध्ये होतात. भागवतकार गुजरातमध्ये जास्त आहे, कथाकार गुजरातमध्ये जास्त आहे. त्यामुळे काय म्हटले, गुजरातमध्ये ही जाऊन भक्ती वृद्ध झाली आहे ना, आता म्हणजे आपण तिथे सुरुवात करूया. भक्ती भक्ती म्हणते, अशाप्रमाणे दक्षिणमध्ये माझा जन्म झाला, कर्नाटकामध्ये मी वाढले, महाराष्ट्रामध्ये मला सन्मान झाला आणि प्रवास करता करता गुजरातमध्ये आले, मी आता वृद्ध झाले. मग काय करावं? ती भक्ती म्हणते, वृंदावनम पुनः प्राप्य. वृंदावनामध्ये मी प्रवास करत करत आले आणि नवीनेव सुरूपेणे आणि पुन्हा मी तरुण झाले. वृंदावनामध्ये भक्ती तरुण होते, उल्हासित होते. म्हणून भक्ती जर करायची असेल ना, वृंदावनामध्ये जाऊन आलं पाहिजे, त्याचं पाहून आलं पाहिजे. तशी भक्ती त्या ठिकाणी चालते. जिकडे तिकडे प्रत्येकाच्या मनामध्ये कन्हैया कन्हैया, कृष्ण कृष्ण कृष्ण, कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता, बहीण बंधू तुलता, कृष्ण माता. आणि ती युवती सांगते, इथे आल्यानंतर काय झालं, जाता हम युवती, मी आता युवती झाले, पण माझी जे 2 मुलं आहेत ना, ते 2 मुलं वृद्ध झाले, विवेक आणि वैराग्य. आणि आता तुम्ही सांगा बरं, आई तरुण आणि मुलं वृद्ध, कोणाला शोभणारी गोष्ट आहे. म्हणून ती भक्ती म्हणते, या 2 मुलांना आता पुन्हा तारुण्य प्राप्त करण्याकरता काहीतरी उपाय सांगा. आणि मग नारद महर्षींनी त्या भक्तीचं वाक्य ऐकल्यानंतर तिला आणि तिच्या 2 पुत्रांना, विवेक आणि वैराग्यांना तारुण्य प्राप्त होण्याकरता जो उपदेश केला आहे, ते भागवत महात्म्याच्या या पहिल्या खंडामध्ये येतो. आणि तो उपदेश कोणता आहे, तो उपदेशाचा भाग आपण उद्या सकाळी पाहणार आहोत. आज हा पहिला दिवस असल्यामुळे यथामती यथावकाश सांगण्याचा प्रयत्न केला. पण आता कीर्तनाच्या मध्ये, प्रवचनाच्या मध्ये वेळ कमी पडतो सांगण्याकरता. आणि म्हणून या ठिकाणी श्रीमद भागवत पुराणाच्या निमित्तानं सकाळी 2 तास, संध्याकाळी 2 तास, आणि ते सगळ्यात महत्वाचं विशेषतः लहान मुलांनी
युवकांनी, स्त्रियांनी, वृद्धांनी, मोठ्या माणसांनी, सगळ्यांनी, बहुसंख्य लोकांनी एकत्रित येऊन हे भागवत कथा श्रवण करण्यामध्ये काय फायदा असतो, काय लाभ असतो, त्या सगळ्यांचा विचार या श्रीमद भागवत ग्रंथाच्या मध्ये आहे. आणि म्हणून आमचा तर विचार पूर्ण कथा 3 तास 4 तास करावी असा होता. पण इथल्या ग्रामस्थांनी डॉक्टरांना खूप आग्रह केला की कीर्तनाचाही भाग असावा. म्हणून आमच्याच बरोबर विद्वाजनांचे कीर्तनही या ठिकाणी आयोजित केलेले आहेत. आज महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध भागवतकार आणि आमचे मित्र आणि आमच्या वारकरी शिक्षण संस्थेचे शिक्षक श्री हरिभक्ती परायण ज्ञानेश्वर माऊली शिंदे यांच्या कीर्तनाचा कार्यक्रम 9 वाजता या ठिकाणी होणार आहे. बहुसंख्येने आपण या ठिकाणी उपस्थित राहावं आणि उद्यापासून सकाळी 9 वाजता जरी आपली कामं असेल तरी सगळं कामं बाजूला करून या कार्यक्रमामध्ये आपण